सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या पुरस्कारांसाठी रंगरंगोटी करून एकही फाईल संबंधित संस्थांना पाठशाळेने पाठवली नव्हतीच. उलट या संस्थांनी आपणहूनच या पुरस्कारासाठी आमच्या पाठशाळेची निवड केली. आजकाल पुरस्कारांचा जो बाजार मांडला जातोय त्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट नक्कीच भूषणावह आहे. श्रोतेहो, या पाठशाळेत केवळ वेदांचं अध्ययन अध्यापन होतं असं नाही, तर सामाजिक बांधिलकी म्हणून समाज प्रबोधनही करण्याचं कार्य केलं जातं. कालच आपण वैद्य, अभ्यासिका, संशोधिका, संत साहित्य निरूपणकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या मुक्ताताईंचं स्वागत पाठशाळेच्या विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांतजी राजवाडे यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. यानंतर मुक्ताताई कुलकर्णी यांचा थोडक्यात आपल्याला परिचय करून देते. परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी आणि समर्थव्रती सुनीलजी चिंचोळकर यांच्या त्या शिष्य आहेत. त्यांच्या आशीर्वादाने गेल्या 22 वर्षात सुमारे 500 व्याख्याने व प्रवचने देण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. संस्कृत स्तोत्र सुगंध या संस्कृत स्तोत्रांच्या गायन व निरूपण या कार्यक्रमाच्या त्या सादरकर्त्या आहेत. माहेराहून त्यांना वारकरी सांप्रदायिक वारसा लाभला. वारकरी संप्रदायाचे मामासाहेब दांडेकर यांचे चरित्र लेखन त्यांनी केले आहे. तसेच बहुभाषिक पसायदान, रंजक संस्कृत, नेल्सन मंडेला जिद्द व जागृती, भूगोल दिन का व कशासाठी, भारतरत्न भीमसेन अशा अनेक पुस्तकांचे लेखन आणि संपादन त्यांनी केले आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे संहिता लेखन, निवेदन, सादरीकरण सुमारे 150 ते 200 कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. सर्वांसाठी संस्कृत या संकल्पनेतून संस्कृतचा प्रचार करण्याचे कार्य त्या करतात. परदेशातील मराठी बांधवांसाठी ऑनलाईन माध्यमातून व्याख्याने देतात. संत भक्ती रंग या नावाने संत रचना, अभंग गायन असे कार्यक्रमही त्या सादर करतात. सिम्बायोसिस आणि MIT या शैक्षणिक संस्थांमध्ये व्हिजिटिंग लेक्चरर म्हणूनही त्या कार्यरत आहेत. दासबोधातील लाईफ मॅनेजमेंट, श्री सुक्तातील राष्ट्रवाद आणि अर्थवाद, प्राचीन वाङ्मयातील पर्यावरण रक्षण अशा विविध विषयांच्या माध्यमातून प्राचीन भारतीय संस्कृतीची नव्या पद्धतीने जगाला ओळख करून देण्याचा प्रयत्नही त्या करतात. आनंद डोह पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर संस्कृत भाषा पुरस्कार, स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार, लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार, गुरुदक्षिणा पुरस्कार, कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. अशा विद्वान, व्यासंगी आणि अभ्यासू मुक्ताताईंकडून अनेकांना मुखोद्गत असलेल्या अथर्व शीर्षाविषयी जाणून घ्यायला आपण सर्व उत्सुक आहोत. तेव्हा मी मुक्ताताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या विषय मांडणीला सुरुवात करावी. नमस्कार. देवरुखच्या अत्यंत निसर्गरम्य आणि पुण्यपवित्र अशा या भूमीमध्ये आणि द्विभुज गणेश मंदिराच्या आवारामध्ये श्री गणेश वेद पाठशाळेच्या या उत्तम अशा वास्तूमध्ये आज या पाठशाळेच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेसाठी मला इथे येता आलं. हा माझ्या आयुष्यातला खरोखर एक अत्यंत उत्तम असा भाग्ययोग आहे असं मी मानते. कारण संस्कृतामध्ये योजकस्तत्र दुर्लभः अशी एक उक्ती आहे.
जगामध्ये इतक्या वाईट गोष्टी घडताना आपण बघतो, वर्तमानपत्र उघडल्या आपल्याला पहिल्यांदा दिसतात त्या वाईटच गोष्टींच्या बातम्या बघायला मिळतात. अशा वेळेला जगात इतक्या चांगल्या पद्धतीने कार्य करणाऱ्या संस्था आहेत आणि त्याला श्री गणेशाचा पाठिंबा आहे हे बघितल्यानंतर मी जेव्हा दुपारी इथे आले तेव्हापासून मनाला एक उत्तम अशी समाधानाची वृत्ती, समाधानाची भावना, शांततेची भावना व्यापून राहिली आहे आणि त्यामुळे प्रथमतः आयोजकांबद्दल मीच कृतज्ञता व्यक्त करते. आणि सुरुवातीला द्विभुज गणेश हा जो आपण या ठिकाणी ज्याची पूजा करतो त्याचं जे एक वेगळं वैशिष्ट्य आहे की इतर सर्वत्र आपण चतुर्भुज किंवा षडभुज गणेश बघतो, पण या ठिकाणी आपण द्विभुज गणेश जो कलियुगामध्ये गणपतीचा अवतार आपण जो मानतो त्याला द्विभुजा म्हणजे दोनच भुजा असणार आहेत असा जो गणपती या ठिकाणी विराजमान झालेला आहे त्याच्या चरणी सादर वंदन करते. आणि माझ्या या प्रवचनाची, व्याख्यानांची किंवा माझ्या विचार मांडणीची सुरुवात थोडीशी सस्वर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे गजाननाचं आधी वंदन करते आणि मग माझ्या मांडणीला सुरुवात करते. गजानना 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 करीत तुझसी प्रार्थना, करीत तुझसी प्रार्थना, कृपा सदैव ठेव तू मनात हीच कामना. गजानना 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 प्रभात वेळ मंगला प्रसन्न ही वसुंधरा, प्रभात वेळ मंगला प्रसन्न ही वसुंधरा. अथर्व शीर्ष ऐकता अपार दोष हो मना. गजानना 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 निवारी भक्त संकटी अथांग तू अनंत तू. निवारी भक्त संकटी अथांग तू अनंत तू. गणेश तू गुणेश तू सुपूजिताय सुरवरा. गजानना 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 कला विलास मंडिता कला विलास मंडिता अगाध ज्ञान पंडिता अगाध ज्ञान पंडिता. स्वरूप ओंकार तू जगासी देसी जीवना. गजानना 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 करीत तुझसी प्रार्थना, कृपा सदैव ठेव तू मनात हीच कामना. गजानना 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 गजानना. अथर्व शीर्ष ऐकता अपार तोष हो मना.
या अथर्व शीर्षाचा उल्लेख या गजाननाच्या पदामध्ये आहे. म्हणून खरं तर मुद्दामून हे या ठिकाणी पद घ्यायचा मला मोह झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि गणेश तू गुणेश तू, किती सुंदर शब्द याच्यामध्ये वापरलेत. गणपती ज्याला आपण म्हणतो आणि अथर्व शीर्ष हे त्याचं स्तोत्र आपण म्हणतो. ज्या वेळेला आपण अथर्व शीर्षाचा विचार करतो किंवा गणपती या दैवताचा विचार करतो, तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे की वेद वाङ्मय हे आपल्याकडे सर्वात प्राचीनतम असं वाङ्मय मानलं जातं. आणि ऋग्वेदामध्ये जे ब्रह्मणस्पती सूक्त आलेलं आहे, ओम गणानाम त्वाम गणपतीम हवामहे, किंवा यजुर्वेदामध्ये जे स्तोत्र आलेलं आहे, प्रियाणाम त्वाम प्रियपतीम हवामहे, निधीनाम त्वाम निधिपतीम हवामहे, हे सर्व जे वर्णन आपल्याला यजुर्वेदात ऋग्वेदात दिसतं त्यामध्ये गणपतीचंच आवाहन केलेलं आहे. आणि ते यज्ञामध्ये हवन करून त्याचं आवाहन केलेलं आपल्याला दिसतं. पण वेदवाङ्मयामध्ये किंवा उपनिषदांमध्ये जे गणपतीचं वर्णन येतं त्यामध्ये आणि पुराण काळात असलेल्या गणपतीचं वर्णन हे जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी भिन्नता दिसते. कारण पुराण काळातलं जे गणपतीचं वर्णन आहे ते सगुण मूर्तीचं वर्णन दिसतं. मुद्गल पुराण, गणेश पुराण, गणेश गीता, शिवपुराण किंवा स्कंद पुराण, ह्या ज्या ही जी पुराणांचे प्रकार आहेत किंवा नावं आहेत, याच्यामध्ये आपल्याला गणपतीची आराधना किंवा गणपती या दैवताची उपासना कशी करावी हे सर्वजण बघायचं असेल तर आपल्याला यामध्ये बघायला मिळतं. वेदवाङ्मयामध्ये तर आहेच, पण याशिवाय या पुराण वाङ्मयामध्ये आपण ज्या कथा ऐकतो, जे चतुर्थी व्रत ऐकतो किंवा ज्या गणेश जन्माच्या कथा ऐकतो, पार्थिव गणपतीचं जे व्रत आहे ते ऐकतो, हे सगळे जे प्रकार आहेत किंवा या उपासनांच्या पद्धती आहेत, या कथा आहेत, त्या पुराणांमध्ये आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून मुद्गल पुराण आणि गणेश पुराण ही जे दोन पुराण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने गणपतीची उपासना किंवा गणरायाचं जे संपूर्ण वर्णन आहे ते आपल्याला बघायला मिळतं. त्याचप्रमाणे गणेश गीता यामध्ये सुद्धा आपल्याला गणपतीचं वर्णन दिसतं. मग आपण जेव्हा अथर्व शीर्षाचा विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्या ज्यामध्ये देवीचा नवार्णव मंत्र हा आलेला आहे, त्यामुळे अथर्व शीर्ष, शीर्ष याचा अर्थ आहे डोकं, हा जरी अर्थ असला, मस्तक हा जरी अर्थ असला तरी शीर्ष याचा अर्थ श्रेष्ठ किंवा उच्च, ज्ञानाची ओळख करून देणारं जे उच्च प्रतीचं असं वाङ्मय आहे, श्रेष्ठ प्रतीचं असं वाङ्मय आहे, त्याला आपण अथर्व शीर्ष असंही म्हणतो. आणि म्हणून देवी अथर्व शीर्ष, गणपती अथर्व शीर्ष ही नावं आपल्याला त्याच्यावरनं बघायला मिळतात. आणि दुसरं म्हणजे अथर्व शीर्ष याचा अर्थ आपण जेव्हा बघायला लागतो तेव्हा थर्व म्हणजे काय, तर थर्व याचा अर्थ आहे उष्णता, चंचलता, वाईट बुद्धी. आणि म्हणजे विरोधी अर्थ, जिथे माझ्या मनाची चंचलता, बुद्धीची चंचलता ही नष्ट होते, जिथे माझ्या मनाला स्थिरता येते, ती विद्या कोणती, तर ती अथर्व विद्या, गणेश विद्या. अथर्व शीर्षामध्ये शीर्ष याचा अर्थ मस्तक असा इथे घेतलेला आहे. माझ्या मनाला शांतता, समाधान आणि स्थिरता मिळवून देणारी जर कोणती विद्या असेल किंवा जर कोणतं स्तोत्र असेल तर ते अथर्व शीर्ष हे स्तोत्र आपल्याला बघायला मिळतं. अथर्व वेदामध्ये याची रचना झालेली आहे, त्याचप्रमाणे त्याचा काही भाग हा पुराण काळामधलीही आपल्याला रचना दिसते. बघा, पहिले 1 ते 8 श्लोक जे आहेत, ओम गम गणपतये नमः इथपर्यंतचे जे श्लोक आहेत ते वेदवाङ्मयाशी जवळ जाणारे आहेत. आणि नंतर जे संपूर्ण सगुण रूपातलं गणपतीचं वर्णन आपल्याला दिसतं, पाशमंकुशधारिणम रदम च वरदम हस्तई बिभ्राणम, हे सगळं वर्णन सगुण गणपतीच्या मूर्तीचं वर्णन जे करताना आपल्याला दिसतंय ते पुराण काळातली ती रचना आहे. त्यामुळे अथर्व वेदाचे 2 कर्ते मानले जातात. एक आहेत गणक ऋषी आणि दुसरे आहेत अथर्वण ऋषी. आणि त्यांनीच त्यांचा उल्लेख या ठिकाणी करून ठेवलेला आपण बघितलाय. अथर्व शीर्ष ज्यांना पाठ आहे तिथे आपण म्हणतो गणक ऋषींचाही उल्लेख आलेला आहे आणि फलश्रुतीमध्ये इति अथर्वण वाक्यम असाही उल्लेख आलेला आहे. याच्यावरनं याचे जे 2 कर्ते आहेत त्यांचा उल्लेख आपल्याला आलेला दिसतो.
नावाचा तर आपण अर्थ बघितला. ज्यांनी हे अथर्व शीर्ष हे लिहिलं, आपण लिहिलं म्हणूच शकत नाही, कारण ऋषी हे आहेत ते द्रष्टे ऋषी आपण म्हणतो. द्रष्टे याचा अर्थ असा की ते स्वतःला माध्यम समजतात. 4 ओळी लिहिल्या तर त्याच्या खाली आपलं नाव छापायची आपल्याला किती हौस असते बघा. पण या ऋषींनी या वेदवाङ्मयांसारखी जी रचना केली किंवा उपनिषदांसारखी रचना केली किंवा आता आपण जे स्तोत्र बघतोय ही रचना केली, त्यांनी कुठेही स्वतःला मी त्याचा लेखनकर्ता आहे किंवा लेखक आहे असं म्हटलेलं नाही. मी त्याचा माध्यम आहे असं म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तो हमाल भारवाही, माझ्यापर्यंत ते फक्त पोचलं, मी मधला माध्यम आहे, मी ते तुमच्यापर्यंत पोचवतोय. इतकी प्रामाणिक आणि नम्र भूमिका या सगळ्या ऋषीमुनींची आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून ते त्यांना आपण द्रष्टे ऋषी असं म्हणतो. म्हणून त्याच्यात ते काय म्हणतात, ऋतम वच्मी सत्यम वच्मी, माझ्यापर्यंत जे पोचलेलं येऊन ते फक्त तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम मी करतोय. नवविधा भक्ती आपल्या सर्वांना माहिती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोहो स्मरणम पादसेवनम, याच्यातली जी शेवटची भक्ती आहे ती आत्मनिवेदन भक्ती आहे. बघा, आत्मनिवेदन म्हणजे काय, तर मी ज्या ईश्वरापर्यंत पोचण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, नवविधा म्हणजे 9 पायऱ्या ज्या आहेत, त्या पार करून गेल्यावर माझा जो अनुभव मला आलेला आहे तो मी प्रगट करतोय. गणक ऋषी काय करतायत, अथर्वण ऋषी काय करतायत, त्यांना जो हा अनुभव आलेला आहे गणेश तत्वाचा, तो फक्त आपल्यापर्यंत ते पोचवतायत. आणि म्हणून ते माध्यम आहेत. एका बाजूला निर्गुण निराकार तत्वाचा विचार आपल्याला दिसतो ओम आणि गम या बीज मंत्रातून, आणि दुसरीकडे सगुण साकार असं मूर्तीचं वर्णन सुद्धा त्याच अथर्व शीर्षात आपल्याला बघायला मिळतं. म्हणून अथर्व शीर्ष हे उत्तम समन्वय असलेल्या स्तोत्राचं उदाहरण आहे. मंत्रांचे सुद्धा प्रकार आहेत. बीज मंत्र आहेत. बीज मंत्र हे एकाच अक्षराचे असू शकतात आणि काही माला मंत्र आहेत. माला मंत्र म्हणजे ते आकाराने किंवा त्याच्या व्याप्तीने मोठे आहेत म्हणून त्याला माला मंत्र म्हणतात. अथर्व शीर्ष असो किंवा रामरक्षा स्तोत्र असो, हे सगळे माला मंत्र आहेत. मंत्रांचंच स्वरूप आहे त्याला. मननात त्रायते इति मंत्रहा असं संस्कृतमध्ये आपण म्हणतो. केवळ स्मरण केलं तरी या मंत्रांनी आपल्याला रक्षण होतं, आपलं संगोपन केलं जातं, म्हणून त्याला मंत्र असं म्हणतात. आजकालच्या काळामध्ये मुलांना, आम्हाला जेव्हा जेव्हा मी तरुणांसमोर बोलायला जाते तेव्हा त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला हे सगळं सांगायला लागतं. उपासना म्हणजे काय, साधना म्हणजे काय, का आपण ही सगळी स्तोत्र म्हणायची. माझे गुरुजी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज हे नेहमी म्हणतात की मुक्ता तरुणांसमोर बोलायचं असेल तर त्यांना त्यांच्या भाषेत समजेल अशा या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. म्हणून स्वामीजी असं नेहमी सांगतात, भक्ती म्हणजे काय. आता भक्तीची व्याख्या संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी दिसते, पण तरुण पिढीला सांगण्यासाठी आपण म्हणतो भक्ती इज नथिंग बट इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस फॉर सेल्फ बेटरमेंट और सेल्फ इम्प्रूव्हमेंट. स्वतःचा विकास, स्वतःची प्रगती साधण्यासाठी जी क्रिया तुम्ही करता तीच भक्ती आहे. मग ती तुमच्या कामावरची निष्ठा असेल, तुमच्या कामावरची श्रद्धा असेल, आणि त्या योगे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली हो अपारा तोषा लागी. तुम्ही तुमचं काम पूर्ण निष्ठेने करा, तुम्ही तुमचं काम पूर्ण प्रामाणिकपणे करा, आणि ते कामच स्वकर्म कुसुम म्हणून त्या गणरायाच्या चरणी अर्पण करा. त्यापेक्षा उत्तम गणपतीची पूजा काय असेल. म्हणून त्याला गणेश आणि गुणेश असं म्हटलंय. गुणेश याचा अर्थ तो गुणांचा अधिपती आहे. जिथे चांगले गुण आहेत तिथे गणपती आहे. म्हणून उपासना का करावी हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर उपासना आपण देवासाठी नाही करत. उपासना मी माझ्यासाठी करते, माझ्या उन्नतीसाठी करते. आजकालच्या जगामध्ये, आमच्या पुण्यासारख्या शहरांमध्ये व्यायामशाळा म्हणजे जिम याचं पेव फुटलंय. आपण शरीराच्या सुदृढतेसाठी, शरीराच्या निरोगीपणासाठी इतके प्रयत्न करतो,
म्हणून मी नेहमी सांगते की तुम्ही जसं बॉडी जिमिंग करता तसं उपासना, साधना, गणपतीची आराधना हे माइंड जिम आहे, मनाची व्यायामशाळा आहे. म्हणून त्याला अथर्व शीर्ष म्हणतात. कशाने माझं मन सारखं चंचल झालेलं आहे, कशाने माझं डोकं सारखं तापलेलं आहे, कशाने माझ्या मनामध्ये एवढा अस्थिरता निर्माण झालेली आहे? माझ्या अहंकारामुळे आणि दुसरं माझ्या ममत्वामुळे. मी केलं हा जो अहंकार आहे प्रत्येकाचा, त्यामुळे ही अस्थिरता निर्माण होते. का? कारण मला योग्य क्रेडिट मिळालं नाही की माझं मन अस्थिर व्हायला लागतं. एखादं काम मी केलं आणि जर मला त्याचं क्रेडिट कुणी दिलं नाही, आता इथे महिला वर्ग मला मोठ्या प्रमाणावर दिसतोय, घरामध्ये काम करताना एखादं काम केलं आणि आपल्याला जर त्याच्याबद्दल शाबासकी नाही मिळाली किंवा ते चांगलं केलंस हा काम, एवढं छोटं जरी कौतुकाचा शब्द नाही मिळाला तरी आपल्याला वाटतं एवढं मी भरून करते, पण कुणाला त्याची काही किंमत आहे का? का? अपेक्षा जिथे निर्माण होतात तिथे अपेक्षा भंगाचं दुःख निर्माण होतं. ज्या ठिकाणी आपण अहंकार निर्माण होतो, मी केलं ना म्हणून आज हे कार्य उभं राहिलं. अरे तुम्ही करणारे कुणी नसता, तो करता करविता तिथे बसलेला आहे. तुम्ही निमित्त आहात. मी केल्याचा अहंकार आला की दुःख आलं. म्हणून अथर्व शीर्ष मला हे दुःख कमी करायला शिकवतं. तुझ्यातला मीपणा, तुझ्यातला अहंकार हा कमी कर. तू कसा कमी करणार आहेस? तर जेव्हा मी चराचरात विश्वरूप बघायला लागलाय, गणपतीच बघायला लागेल, तेव्हा माझा हा अहंकार कमी होणार आहे. इथे बसलेली बटू जी मंडळी आहेत, वेदवाङ्मयाचा अभ्यास करणारी आहेत, आज ती केवढा मोठं काम करतायत समाजाचं, पण त्यांच्यामध्ये सुद्धा एक ईश्वर तत्व आहे. माझ्यामध्ये जे ईश्वर तत्व आहे ते तुम्हा सगळ्यांमध्ये आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी आमचा वारकरी संप्रदाय सांगतो. म्हणून आम्ही कधीही नमस्कार, हाय, हॅलो, हात शेकहँड करत नाही. आम्ही काय करतो? पायाला हात लावून माऊली म्हणतो. कारण तू लहान आहेस, तू कमी शिकलेला आहेस, तू अशिक्षित आहेस, तू स्त्री आहेस, पुरुष आहेस, असा कुठलाही भेद आम्ही मानत नाही. आणि म्हणून आम्ही पायाला हात लावतो. पायाला हात लावला की माझा पाठीचा कणा वागतो, कारण माझ्या पाठीच्या कण्यामध्ये सगळा अहंकार भरलेला आहे. तो वाकणं गरजेचं आहे. जेव्हा मी खाली वाकतो तेव्हा माझा अहंकार मोडतो. म्हणून पायाला हात लावून वाकण्याची पद्धत आहे आपल्याकडे. मग अथर्व शीर्ष मला काय सांगतं? अथर्व शीर्ष मला सांगतं की तुझा अहंकार सोड. ज्या वेळेला तू चराचरात गणपती बघायला लागशील, सगळ्या माणसांमध्ये गणपती बघशील, जीव जंतूंमध्ये गणेश तत्व आहे असं बघशील, विराट रूपात तुला गणपतीचं दर्शन होईल, तेव्हा स्वतःचं क्षुद्रपणा तुला जाणवेल. तू किती छोटी आहेस हे तुला जाणवेल. चराचरात जेव्हा मी ईश्वर तत्व बघीन तेव्हा माझी दृष्टी व्यापक होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, घनदाट भरला दिसे हरी. जिकडे तिकडे बघू तिकडे मला ईश्वर तत्वच दिसतंय, गणेश तत्वच दिसतंय. असं जेव्हा आपली भावना निर्माण होते त्यावेळेला मला स्वार्थी देह बुद्धीचा त्याग करावासा वाटतो. मग हा उंदीर कशाला आहे हो तिथे? मूषक ध्वज असं आपण गणपतीला म्हणतो. मूष हा जो धातू आहे संस्कृतातला, त्याचा अर्थ आहे चोरणे, नाश करणे. स्वार्थी देह बुद्धीचा नाश करणारा म्हणून मूषक ध्वज असं आपण गणपतीला म्हणतो. हा त्या मूषक ध्वज या शब्दाचा अर्थ आहे. माझी जी स्वार्थी देह बुद्धी आहे तिचा नाश करणारा, तिच्यावर अंकुश ठेवणारा. आता नाहीतर आपल्याला सर्वांना माहिती, एवढूशा उंदरावर गणपती बाप्पा कसा बसू शकेल? ते प्रतिकात्मक आहे. माझी स्वार्थी देह बुद्धी आहे म्हणजे तो मूषक आहे. मग त्याच्यावर तो आरूढ झालाय म्हणजे काय? स्वार्थी देह बुद्धीचा नाश करायला, त्याच्यावर नियंत्रण मिळवणारा, म्हणून तो मूषक ध्वज. मूषक याचा बघा, उंदीर जेव्हा फिरतो तेव्हा तो लगबग 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 करत फिरत असतो. एका ठिकाणी कधी स्थिर नाहीये. ते अतिशय क्रियाशील, अतिशय गतिशील. आपली बुद्धी, आपलं मन हे असं चंचल आहे, अत्यंत गतिशील आहे. शरीर गतिशील असावं, कारण शरीर एक क्रिया करायलाच आहे. पण आपली बुद्धी जर सतत चंचल राहिली तर आपल्या हातून काम होणार नाही. आणि म्हणून आज आपण सगळीकडे जे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले बघतो ते यामुळे, कारण बुद्धी चंचल आहे.
मग गणपती म्हणजे काय, तर त्या चंचल अशा माझ्या सतत फिरणाऱ्या, सतत इकडे तिकडे हालचाल करणाऱ्या माझ्या या बुद्धीला, भरकटणाऱ्या बुद्धीला जो नियंत्रणात ठेवतो तो मूषकध्वज आहे. आणि मूषक याचा आणखी एक अर्थ म्हणजे आपण ज्याला म्हणतो की माझ्या मनामध्ये असलेली क्रियाशीलता, माझ्यामध्ये असलेला रजोगुण म्हणजे मूषक. त्या रजोगुणाचं प्रतीक असलेला मूषक आहे. त्याचप्रमाणे काळ म्हणजे मूषक आहे. काळ जसा तुम्हाला माहितीये उंदराचा काय गुणधर्म आहे, सतत तो काहीतरी कुरतडत असतो. तसा हा काळ माझं आयुष्य क्षणाक्षणाने कुरतडतोय, आपल्याला लक्षातच येत नाही. एक क्षण गेला की माझं एक आयुष्याचा एक क्षण कुरतडलाय त्या काळाने, त्या उंदरानी कुरतडलाय, काळरूपी उंदरानी तो कुरतडलाय. मग या काळरूपी उंदरावर ज्याचं नियंत्रण आहे तो आमचा गणपती आहे, तो आमचा गणेश आहे. हा जेव्हा मूषक ध्वजाचा अर्थ मी लक्षात घेते तेव्हा मला लक्षात येतं की माझी चंचल बुद्धी नियंत्रणात आणण्यासाठी मला कुठल्या देवतेची आराधना करायला पाहिजे, तर ती गणरायाची आराधना करायला पाहिजे. म्हणून मला अथर्व शीर्षाचं वाचन आणि नियमित मनन हे गरजेचं आहे. आज आपण नेहमी म्हणतो की कशाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. मनातल्या मनात म्हणूयात, मनातल्या मनात तुम्ही म्हणाच, पण जेव्हा तुम्ही उच्चाराल, एखादी गोष्ट उच्चारतो आपण जेव्हा, तेव्हा आपली वाणी शुद्ध होते. संस्कृत स्तोत्र यांचे योग्य उच्चार जर आपण केले तर आपली वाणी शुद्ध होते, आपली स्मरणशक्ती वाढते. इतकंच काय तर आपल्या मेंदूतल्या पेशींना उत्तम प्रकारे चालना मिळते. हे शास्त्र सिद्ध झालेलं आहे. तुम्ही बघा शंकराचार्यांचं स्तोत्र आहे, गलद्दान गंडम मिलद्भृंग खंडम चलच्चारु शुंडम जगत्राण शौंडम लसद्दंत कांडम विपद्भंग चंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. किती सुंदर रचना आहे गणपतीची. सगळीकडे पिंड, शुंड, खंड, दंड अशी यमक जुळवलेत. हे म्हणण्यासाठी तुमची जीभ चांगली वळली पाहिजे की नाही. आजकालच्या भाषेत टंग ट्विस्टिंग म्हणतो आपण त्याला. टंग ट्विस्टिंग करण्यासाठी आपल्याला ही स्तोत्र म्हणणं गरजेचं आहे. ज्या वेळेला अथर्व शीर्षामध्ये त्वत्तस्तिष्ठती हा शब्द म्हणतो आपण, त्वत्तस्तिष्ठती, श षटकोनातला आहे, त्याचा उल्लेख तसाच पाहिजे. श शहामृगातला नाही, श षटकोनातला आहे. तिथे आपण रोज बोलताना सुद्धा भाषा म्हणतो, भाषा, संस्कृत भाषा, मराठी भाषा, मातृभाषा. हा श आणि श मधला फरक आपल्याला बोलताना कळायला पाहिजे. ज्या वेळेला आपण संस्कृत स्तोत्र म्हणतो तेव्हा कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला त्याचा उच्चार चांगला करायला लागतो. आणि उच्चार जर चांगला करायचा तर मन तिथे फोकस्ड पाहिजे. जाता जाता संस्कृत स्तोत्र म्हटले तसं होत नाही बघा, लक्ष देऊन म्हणायला लागतात. त्वत्तस्तिष्ठती त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं ब्रह्मा स्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं. झालं की नाही. श्वास इतका रोखून धरल्याने प्राणायाम आपोआप झालं की नाही. हा अथर्व शीर्ष म्हणण्याचा फायदा आहे. वाणी शुद्धता आहे, उच्चारण शुद्धता आहे. प्राणायाम आपोआप होत असतो कुठलंही संस्कृत स्तोत्र तुम्ही म्हणलं तरी. आणि हे करता करता माझ्या मेंदूला योग्य पद्धतीने फोकस करायची, एकाग्र व्हायची सवय लागते. जाता येता संस्कृत म्हणता येत नाही. आज लताबाई, आशाबाईंसारखी जी मंडळी एवढी अनेक भाषांमध्ये गाणी गाऊन त्यांनी रेकॉर्ड केली, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आमच्या लहानपणी आमच्या वडिलांनी म्हणजे दीनानाथांनी आमच्याकडनं संस्कृत स्तोत्र पाठ करून घेतली, म्हणून जगातल्या कोणत्याही भाषेत आम्हाला गाणं अवघड गेलं नाही. कारण एकदा जिभेला वळायची सवय लागली होती, त्यामुळे बाकी कुठल्याही भाषेत गाणं म्हणणं हे अवघड गेलं नाही. म्हणून मनाची चंचलता जर आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही. तत्त्वमसी हे जेव्हा आपल्याला अथर्व शीर्षात आपण बघतो तेव्हा आमच्या लक्षात येतं, अरेच्छा मी 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 करत राहिलोय, पण गणपती आणि मी काही वेगळे नाहीच होत. अनेक वेळेला आपल्याला
ही भावना कळते की माझ्या संकटाच्या वेळी मी जेव्हा हाक मारतो तेव्हा माझा गणराय त्याच्या आर्त हाकेला साथ देतो की नाही. अशा वेळेला मला लक्षात येतं की मीच हा गणराय आहे. म्हणून तिथे एका ठिकाणी असं म्हटलंय की ज्या वेळेला विदाऊट हिम आय एक्झिस्ट नॉट, विदाऊट हिम आय एक्झिस्ट नॉट आणि विदाऊट आय ही मॅनिफेस्ट नॉट. याचा अर्थ काय? त्याच्याशिवाय माझं अस्तित्व शक्यच नाही. म्हणून तर त्वमेव केवलम कर्तासी आहे ना. त्याच्याशिवाय माझं अस्तित्व शक्य नाही. पण विदाऊट आय ही मॅनिफेस्ट नॉट म्हणजे काय? तर मी आहे म्हणजेच मीच त्याचा प्रत्यक्ष प्रगटीकरण माझ्या माध्यमातनं झालंय. माझ्या देहाच्या माध्यमातनं गणेशाचंच प्रगटीकरण झालंय. कारण माझ्यामध्ये ते गणेश तत्व, ते ईश्वर तत्व आहे. म्हणून असं म्हटलंय की विदाऊट हिम आय एक्झिस्ट नॉट आणि विदाऊट आय ही मॅनिफेस्ट नॉट. म्हणून आता आपण बऱ्याचदा असं म्हणतो की हे काय शक्य आहे का? असं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा पसायदानामध्ये जेव्हा म्हटलं की जो जे वांछील तो ते लाहो, वरवर बघता अतिशयोक्तीपूर्ण विधान वाटतं की नाही. ज्याला जे हवं ते त्याला मिळो. शक्य आहे का? मला जर निळ्या रंगाची साडी आवडते आणि तुम्हाला जर लाल रंगाची आवडते तर ज्याला जे हवं ते त्याला मिळो असं कसं शक्य आहे सांगा बरं. मला घर हवंय, तुम्हाला आणखी काही दुसरं हवं असेल. प्रत्येकाची इच्छा, आकांक्षा, वांछा वेगळी आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी असं विधान कसं केलं बरं? जो जे वांछील तो ते लाहो. हा प्रश्न येतो की नाही मनात? अशा वेळेला आपल्याला लक्षात येतं की त्याच्या आधी काय म्हटलंय ज्ञानेश्वर माऊलींनी? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आधी तुमच्यातला वाईटपणा घालवा, मग सत्कर्म करत राहा. तर तुम्ही अशा पातळीला पोचाल की तुमची कुठलीही स्वार्थी इच्छाच मनात राहणार नाही. मग गणपती अथर्व शीर्ष जेव्हा मी वाचते आणि मी जेव्हा असं म्हणते की त्वम चत्वारी वाक्पदानी त्वम गुणत्रयातीतः, तेव्हा माझ्या लक्षात येतं की माझ्यामध्ये नाहीये हे सगळं. मी माझ्यासाठी काहीच मागायचं नाहीये, सर्वांसाठी मागायचंय. याच्यात काय म्हटलंय? आपण जो गणेश गायत्री मंत्र याच्यामध्ये आपल्याला दिसतो, त्या गायत्री मंत्रामध्ये सामुदायिक उपासना केलेली आहे बघा. ओम एकदंताय विद्महे तत्पुरुषाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. विद्महे, धीमहि आणि प्रचोदयात ही जी क्रियापदं आली आहेत ती सगळी बहुवचनी क्रियापद आहेत. मी तुझा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, मी तुझं ध्यान करतो, तू मला प्रेरणा द्यावं अशी माझी इच्छा आहे. आता इथे मी असं म्हणायला लागलं का? नाही, इथे आम्ही असं म्हटलंय कारण बहुवचनाचं क्रियापद आहे. आपल्याकडे सामुदायिक उपासनेला फार महत्व आहे, लक्षात घ्या. तुम्ही आम्ही सर्वजण एक एकटे घरामध्ये युट्यूबवर एखाद्या माणसाचं व्याख्यान ऐकू शकत होतो की नाही? तरी तुम्ही इथे कसे काय आलात? घरी सुद्धा आपण एक एकटे अथर्व शीर्ष म्हणतो, पण सामुदायिक अथर्व शीर्ष असेल तर आपण जरूर मंदिरामध्ये जाऊन म्हणतो. सामुदायिक उपासनेतनं निर्माण होणारी ऊर्जा आणि चैतन्य हे फार महत्वाचं आहे. आणि बघा, सामुदायिक असलं की जरा पुश मिळतो आपल्याला. समजा मी 3दाच म्हटलं अथर्व शीर्ष आणि माझ्या शेजारच्या जी बाई आहेत ती म्हटली चला ना 11 म्हणून टाकू, होऊन जाईल जाता जाता म्हणता. मग आपण म्हणतो ठीक आहे, ती म्हणतेय तर म्हणून आहे. अशा रीतीने आपल्या उपासनेला एक गती मिळण्यासाठी सामुदायिक उपासना खूप महत्वाची आहे. म्हणून गणेश गायत्री मंत्र हा जो आपल्याला संपूर्ण अथर्व शीर्ष जर म्हणणं शक्य नसेल तर आपण गणेश गायत्री मंत्राचा सुद्धा जरी पाठ केला तरी आपल्याला त्याचं पुण्य, त्याचं फळ हे मिळाल्यासारखं आहे. कारण गणेश गायत्री मंत्रासारखाच श्री सुक्तामध्ये आपण लक्ष्मीचाही गायत्री मंत्र म्हणतो. ओम महालक्ष्मीं च विद्महे विष्णुपत्नीं च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तसाच आपण महादेवाचाही म्हणतो. हे काय आहे तर हे सामुदायिक, सगळ्यांसाठी आम्ही मागतोय, सगळ्यांसाठी आम्ही गणपतीचं ध्यान करतोय. आणि ही उपासना मला काय देते हे बघणं महत्वाचं आहे.
त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हरतासी, हे जेव्हा मी म्हणायला लागते तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्याला एकदा कर्तृत्व दिलं ना की आपण मोकळे होतो मनाने. स्वतःकडे कर्तृत्व ठेवलं की मग काय होतं, मग आता काय होईल, काय काम नीट होईल का नाही, मग त्या कामाचा मला मोबदला मिळेल का नाही, मग त्या कामात काय अडचण तर येणार नाही ना. सोडून द्या आपलं कर्तेपद, हे सोडून देऊन ते गणपतीच्या पायावर जर आपण अर्पण केलं तर आपला स्ट्रेस कमी होतो, मनाचा ताण कमी होतो. म्हणून अथर्वशीर्ष ही मनाचा ताण आणि मनाची चंचलता कमी करणारं का म्हटलंय, कारण त्याच्या पायाशी माझी सगळी ऍक्शन्स, क्रिया, माझी कृती ही त्याच्या पायाशी जेव्हा मी अर्पण करते आणि तुला फक्त देतीये मी, तुझंच काम करते, तूच करतायस. एक गोष्ट अशी सांगतात, एक भक्त होता, तो देवाला म्हटला की मी तुझी एवढी भक्ती करतो, तू मला करशील ना रे मदत माझ्या अडचणीच्या काळात. देव म्हणतो नक्की करीन. मग त्याचा अडचणीचा काळ येतो, त्याला असं वाटतं देवाने मला मदतच केली नाही. आपण जसं फ्लॅशबॅक बघतो ना, तसं तो देवाला म्हणतो हे बघ अशा अशा अडचणी आल्या आणि त्यावेळेला तू माझ्याबरोबर नाहीयेस. त्या अडचणीच्या आधीच्या काळामध्ये त्या वाळूमध्ये 4 पावलं उमटलेली होती, एक माझं एक तुझं, तेव्हा तू माझ्याबरोबर होतास. अडचणींचा जेव्हा पॅच आला तेव्हा 2च पावलं दिसतायत, कुठे गेलास तू, तेव्हा तू का नाही माझ्याबरोबर राहिलास. देवाने एक छान स्माईल दिलं त्याच्याकडे बघून, स्मित हास्य केलं आणि देव म्हणाला अरे बाळा, अडचणींच्या काळाचा जो पॅच दाखवतोयस ना मला, जिथे तुझी 2 पावलं उमटलेली दिसतायत ती माझीच पावलं आहेत, त्यावेळेला मी तुला खांद्यावर घेतलं होतं. त्वमेव केवलम कर्तासी, तू करता आहेस, आपल्याला दिसत नाही. अडचणीच्या काळामध्ये अनेक गोष्टी, अनेक विविध रूपात आपल्याला येऊन मिळतात, विविध हातांनी आपल्यापर्यंत येतात. एकदाच त्याच्या अर्पण करून श्रद्धेने बघितलं, तू करता आहेस हे अर्पण करून बघितलं की मग सगळ्या गोष्टी सुकर होतात, डोक्याचा ताण कमी होतो. आजकाल आमच्या शहरांमध्ये सायकॅट्रिस्टकडे जायचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय. का? कारण सगळे मी करतो आणि त्याची सगळी अंतिम जबाबदारी माझ्यावर आहे. सोडून द्या ती सगळी जबाबदारी, गणपतीच्या पायाशी अर्पण करा. जेव्हा मी हे कर्तृत्व गणपतीच्या पायाशी अर्पण करतो त्याच वेळेला मला, माझ्या मनाला शांतता मिळते, झोप लागते. म्हणून अथर्वशीर्ष हे मनाला शांतता देणारं, बुद्धीला स्थिरता देणारं विद्या आहे. ही का म्हटली जाते, त्याचं कारण हे आहे, मीच सगळं करतो हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला माझा अहंकार तिथे जागृत होत असतो आणि तो मला नकोय. अथर्वशीर्ष हे नुसतं एवढंच सांगतं असं नाही बरं का. अथर्वशीर्षामध्ये इतकी सुंदर नादमयता आहे, आपण जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा त्यातली गेयता आपल्याला कळते. बघा कसं आपण म्हणतो की वक्तारम, श्रोतारम, दातारम, धातारम, हा सगळा मचा अनुनासिक उच्चार आपल्याला ऐकायलाही छान वाटतो, डोलायला लागतो आपण, कारण अथर्व शीर्षामध्ये एक प्रकारची गेयता आहे. तसंच अथर्व शीर्षामध्ये एक नादमयता आहे. वाङ्मयस्त्वं, चिन्मयः, आनंदमयस्त्वं, ब्रह्ममयः, हे जे सगळे उच्चार आपण करतो त्याच्यामध्ये एक नाद आहे बघा. आणि त्यामुळे ते सतत इतर कोणत्याही स्तोत्रापेक्षा अथर्व शीर्ष हे जास्त लोकप्रिय का झालं, तर पहिलं कारण त्याचं आहे की गणपती हा देवांचा अधिपती आहे आणि त्याची प्रथम पूजा केली जाते. त्याला आपण म्हणतो की तो पहिला पूजेचा मान जर कुणाला असेल तो गणपतीला आहे. म्हणून त्याला प्रणव असं म्हटलं जातं. प्रणव, ओंकार आणि प्रणव हा एकच आहे. आपण अथर्व शीर्षाचा विचार करताना आपल्या लक्षात येतं की प्रणव म्हणजे नेणारा. कुठे नेणारा, तर जीवाला शिवाकडे नेणारं जर कोणतं दैवत असेल तर ते गणपती हे दैवत आहे. आणि ओंकार आणि गमकार या दोन्हीमध्ये साम्य आहे हे सांगणारं गणपती स्तोत्र म्हणजेच ही गणपतीची गणेश विद्या आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कारण याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम. गणादिम पूर्वमुच्चार्य म्हणजे काय, गण या शब्दातलं पहिलं अक्षर ग हे घ्या,
दुसरं वर्णादिम तदनंतरम. वर्ण म्हणजे आपली मुळाक्षरं जे आहेत वर्णमाला, त्यातलं पहिलं अक्षर कुठलं आहे? अ. मग अर्धा ग आणि अ एकत्र झाला ग. गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम अनुस्वारः परतरः. ग झाला, त्याच्यावर एक अनुस्वार द्या, गम. अनुस्वारः परतरः. अर्धेंदुलसितम, अर्धचंद्रानी त्याच्यावर एक अर्धचंद्र काढा, म्हणजे ग वर अर्धचंद्र काढून त्याच्यात अनुस्वार द्यायचा, गम हे अक्षर आपल्याला मिळालं. तारेण रुद्धम. तार याचा अर्थ ओंकार, त्याला ओंकार जोडा. ओम आणि गम हे एकत्र करायचे आपल्याला. हा बीज मंत्र आहे अथर्व शीर्षातला. ओम आणि गम लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही एखादा शंख कानाला लावता तेव्हा त्याच्यातनं ओंकाराचा आवाज येतो. या जगामधला पहिला ध्वनी जर कुठला असेल तर तो ओंकार आहे. तंबोरा आम्ही अनेकदा गाण्याच्या वेळेला वाजवतो तेव्हा तंबोरे तानात 2च तारा असतात, सा आणि प, षड्ज आणि पंचम. पण जर उत्तम तंबोरा लागला असेल तर त्याच्यातनं तुम्हाला गकार सुद्धा ऐकू येतो, गंधार ऐकू येतो. कारण गणपती हा संगीतज्ञ आहे, लक्षात घ्या. ओंकार आणि गम तारेण रुद्धम एतत् तव मनुस्वरूपम. हे तुझं मंत्राचं स्वरूप आहे. मनुस्वरूपम याचा अर्थ मंत्राचं स्वरूप. ओम आणि गम हे मंत्राचं स्वरूप आहे, लक्षात घ्या. मंत्राचे 2-3 प्रकार आहेत, बीजमंत्र, मूलमंत्र. बीजमंत्र हा एकाक्षरी असतो, बीजमंत्र हा 10 अक्षरांपर्यंत, मूलमंत्र हा 10 अक्षरांपर्यंत असतो आणि माला मंत्र हा मोठा असतो. अथर्व शीर्ष जर आपण बघायला गेलो तर ते माला मंत्र आहे, पण अथर्व शीर्षातला बीजमंत्र कुठला असेल तर तो ओम आणि गम हा बीजमंत्र आहे. आणि त्याच्यातला सुद्धा गणेश गायत्री मंत्र हा आपण एक जो मगाशी पाहिला तो गणेश गायत्री मंत्र आहे. म्हणून हे ओंकाराचं, आता हे सगळं आत्ता जे पाहिलं ते 8 श्लोकांच्या आधी आलेलं आहे. हे सगळं वर्णन आपण गणपतीचं वर्णन करताना ओंकार आणि गणपती हे एकच आहेत असंच मानून चाललेलो आहे. म्हणून ते असं म्हणतात, गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम अनुस्वारः परतरः अर्धेंदुलसितम तारेण रुद्धम एतत् तव मनुस्वरूपम. अशा प्रकारचा तुझं जे मंत्राचं स्वरूप आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ओम आणि गम हे बीज मंत्र अथर्व शीर्ष आपल्याला देतात. बरं, एकदा सांगून कळत नाही ना आपल्याला, रिपीट सांगायला लागतं वेगळ्या पद्धतीने. म्हणून परत सांगतात की गकार पूर्व रूपम अकारो मध्यम रूपम. गकार पहिलं अक्षर, त्याच्यानंतर अकार, त्याला जोडला अ म्हणजे ग झाला. अनुस्वार शांत्य रूपम, त्यावर अनुस्वार दिला, गम झाला. बिंदुरुत्तर रूपम, बिंदू म्हणजे पूर्ण ब्रह्म, म्हणजे परत एकदा तो अर्धचंद्र आला. आधीच्या 3 रूपांचा लय या पूर्ण ब्रह्मात होतो, म्हणून बिंदुरुत्तर रूपम. आणि नादसंधानम, ओम आणि गम याच्यामध्ये एक नादमयता आहे, नादांचं साम्य आहे. बघा, ओंकार आणि गमकार हे दोन्हीही नादाच्या दृष्टीने एकच आहेत. म्हणून ओम आणि गम ही 2 अक्षर म्हणजे हे 2 मंत्र आपल्याला अथर्व शीर्ष या ठिकाणी देतं. म्हणजेच गणेश व्यापक तत्व जे आहे ते निर्गुण निराकार तत्व जर मला बघायचं असेल तर त्याच्यासाठी ओम आणि गम हे 2 मंत्र मला यांनी दिलेत. आणि मग पुढे सगळं जे वर्णन आपण बघतो ते तर आपल्याला माहितीच आहे. रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम. हे सगुण साकार वर्णन आहे. आत्ताचं जे आपण ओंकाराचं वर्णन बघितलं, गणादिम पूर्वमुच्चार्य किंवा गकार पूर्व रूपम, हे सगळं वर्णन आहे निर्गुण निराकाराचं वर्णन आहे. बघा, आपल्याला निर्गुण निराकाराचं सुद्धा एक तत्व याच अथर्व शीर्षात सांगितलेलं दिसतं. आणि त्याच अथर्व शीर्षामध्ये आपल्याला सगुण साकार मूर्ती सुद्धा सांगितलेली आहे की ती रक्तपुष्पैही सुपूजितम आहे. रक्तपुष्पैही सुपूजितम असं का बरं म्हटलं? रक्त हा शब्द मराठीमध्ये ब्लड या अर्थी वापरला जातो, पण संस्कृतामध्ये रक्त हा शब्द लाल रंग या अर्थी वापरला जातो. मग लाल रंगाचं काय बरं महत्व आहे गणपतीच्या पूजनामध्ये? कारण त्याचं सगळं वस्त्र रक्तगंधानुलिप्तांगम, सिंदुरासुराचा वध केल्यानंतर त्याला हा लाल रंग प्राप्त झाला असं एक कथा आपल्याला सांगते.
पण लक्षात घ्या, लाल रंग हा मूळ रंग आहे. जे ड्रॉइंगचा अभ्यास करतात त्यांना माहिती असेल, बेसिक रंगामध्ये लाल रंग येतो. लाल रंग हा आपण ज्याला म्हणतो की पवित्रक आकर्षित करणारा रंग आहे. म्हणून बायका सुद्धा लाल रंगाचं कुंकू लावतात. क्रियाशीलतेचा रंग आहे हा लाल रंग. आपण बघा, टीव्हीचा रिमोट बंद आणि चालू करण्याचं बटन कुठलं असतं? लाल रंगाचं आहे की नाही? पॉवर ऑन ऑफ, परत तिथेही लाल रंगाच आहे. लाल रंग हा पवित्र का आकृष्ट करणारा रंग आहे. लाल रंग हा क्रियाशीलतेचा रंग आहे. लाल रंग हा एक मूळ रंग आहे आणि लाल रंग हा मंगळ याच्याशी सुद्धा संबंधित आहे. मंगळमूर्ती म्हणजेच मंगलमूर्ती आहे. मंगळ हा सुद्धा ग्रहांचा सेनापती आहे. तसा गणपती हा सुद्धा सेनापती आहे शंकराच्या अनुचरांचा. म्हणून मंगळ आणि मंगल, मंगलमूर्ती आणि मंगळमूर्ती, मंगळ आणि गणपती याच्यातलं जे साम्य आहे ते इथे दिसतं. मंगळ सुद्धा तांबूस असतो बघा, म्हणून गणपतीचाही रंग आपल्याला तिथे दिसतो. तसंच मूलाधार चक्राचा रंग सुद्धा आपण जर बघितलं तर तो लाल रंग सांगितलाय त्या ठिकाणी. हे सगळं लाल रंगाचं महत्व असलं तरी मंडळी लक्षात घ्या, क्रियाशीलतेचा रंग लाल असला तरी गणपतीचं बाह्य स्वरूप हे क्रियाशील आहे, पण अंतरंग मात्र ज्ञानस्वरूप आहे, हे विसरायचं नाही. म्हणून शरीर गतिशील असावं, शरीर क्रियाशील असावं, पाहिजेच, क्रिया करायलाच पाहिजे, पण मन शांत पाहिजे, बुद्धी ही स्थिर पाहिजे. आणि हे शिकवणारं अथर्व शीर्ष आहे. म्हणून रक्तपुष्पैहि सुपूजितम असं जेव्हा म्हणतो, म्हणून आपण सगळी लाल रंगाच्या गोष्टी या त्याला अर्पण करतो. आपण जाता जाता काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. गणपतीला रिद्धी सिद्धी या त्याच्या बायका आहेत असं जे आपण म्हणतो. रिद्धी असं नसून बुद्धी आणि सिद्धी या त्याच्या दोन शक्ती आहेत, लक्षात ठेवा. ज्या वेळेला अनलासुराला गिळलं त्यावेळेला, अनल म्हणजे काय? अग्नी, त्याला गिळून टाकलं आणि गणपतीने त्याचा नाश केलाय. हे सगळे गणपतीच्या अवतारात कथा आलेल्या आहेत. मग त्याच्या शरीराचा दाह व्हायला लागला. मग दाह व्हायला लागल्यावर इंद्रानी त्याला चंद्र दिला. चंद्र शीतल आहे की नाही? म्हणून भालचंद्र हे जसं शंकराचं विशेषण आहे तसं गणपतीचं पण विशेषण आहे. भालचंद्र जनरली आपण फक्त शंकराला म्हणतो असं नाही, भालचंद्र म्हणजे गणपती सुद्धा आहे. मग इंद्रानी चंद्र दिला, शिवानी त्याला वासुकी नाग दिला, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? व्यालबद्धोदर, त्याच्या पोटावर नाग आहे बघा. नंतर ऋषींनी त्याला दुर्वा दिल्या. आता या दुर्वेचं सुद्धा का महत्व आहे आपल्याकडे? कारण दुर्वा जी आहे ना, ती जी वनस्पती आहे ती ऋषींनी दिलेली आहे आणि ही भूमी व्यापून टाकणारी आहे बघा. दुर्वा जी असते ती पटपट 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 पसरते आणि भूमीला व्यापून टाकणारी आहे, शीतलता देणारी आहे. तुम्हाला माहिती असेल तर आपल्यामध्ये गर्भाधान नावाचा संस्कार असतो, स्त्रीच्या बाबतीत केला जातो. तो लग्नानंतर जेव्हा कुठलंही गर्भधारणा व्हावी तिला किंवा त्याच्या आधी केलेला हा जो विधी आहे लग्नाचा, लग्नानंतर तो गर्भाधान विधी आहे. आणि त्यावेळेला तिच्या उजव्या नाकपुडीमध्ये दुर्वाचा रस टाकला जातो. कारण दुर्वा ही तुमच्या शरीरातली उष्णतेचे शमन करते, शीतल अशी ती तिचा गुणधर्म आहे. आणि शास्त्रीय दृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या हे गुणधर्म त्या स्त्रीमध्ये असावेत, म्हणजे शीतलता असावी तिच्या शरीरामध्ये. यासाठी ती दुर्वांचा रस तिच्या उजव्या नाकपुडीत त्या संस्काराच्या वेळेला टाकला जातो. पित्तनाशक आहे दुर्वाही. मूर्ती लहान कीर्ती महान अशी आहे बघा. उन्हाळ्यामध्ये वाळून जाते दुर्वा. आपल्याला वाटतं आता गेली ती, आता काही येणार नाही. पावसाचा एक शिडकावा झाला की सगळं परत हिरवं हिरवं होऊन जातं, म्हणून तिला चिरंजीवी म्हणतात. दुर्वा ही चिरंजीवी आहे, म्हणून ती गणपतीला आवडते. म्हणून तिच्या मस्तकावर आपण दुर्वा ही गणपतीच्या मस्तकावर आपण ठेवतो. मग ऋषींनी दिलं, ब्रह्मानी ह्या ज्या दोन पत्नी आपण म्हणतो गणपतीला त्या अर्पण केल्या आहेत. म्हणजे या महागणपतीला दोन शक्ती दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, या शक्ती आहेत. आता तुम्ही आमच्या पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती आहे, त्याच्या दोन्ही बाजूला अशा दोन मूर्ती बघितल्या असतील, उभ्या असतात दोघी जणी.
कुठली सिद्धी आणि कुठली बुद्धी कसं ओळखणार? सेम दिसतात ना. पण उजव्या हाताची आहे ती बुद्धी आहे आणि डाव्या हाताची आहे ती सिद्धी आहे. सिद्धीचा अर्थ गौणत्व आहे तिला, म्हणून ती डाव्या हाताला आहे. पण बुद्धीचं श्रेष्ठत्व दाखवायचंय, ज्ञानाचं श्रेष्ठत्व दाखवायचंय, म्हणून बुद्धी देवी ही उजव्या हाताला आहे. ही त्याची शक्ती आहे. आणि बुद्धीचा मुलगा दाखवलाय तो लक्ष, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. लक्ष हा बुद्धीचा मुलगा आहे. तिच्या हातामध्ये कमळ आहे, दिवा आहे. आणि अश्विनामधलं जे नवरात्र आपण करतो ते या बुद्धिदेवीचं नवरात्र, हे लक्षात ठेवा. आणि ही डाव्या बाजूची जी सिद्धी देवी आहे, ती सिद्धी देवी ही गौण डाव्या बाजूला आहे. 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती म्हणतो. ती शक्ती ही देते गणपतीला. आणि हिचा मुलगा म्हणजे हिच्यातनं मिळणारं काय आहे तर लाभ. बुद्धीतनं मिळणारं लक्ष आणि सिद्धीकडनं मिळणारा लाभ. आणि हिचं वैशाखामध्ये नवरात्र नाही तर सप्तरात्र असतं. आणि ही पिवळी वस्त्र धारण करते. जी सिद्धी देवी आहे ती पिवळी वस्त्र धारण करते. हे लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी सांगते कारण आपण रिद्धी सिद्धी म्हणतो. ती बुद्धी आणि सिद्धी आहे. आणि या पत्नी नसून गणपतीच्या शक्ती आहेत, हे लक्षात घ्या. कुठल्याही यशस्वी पुरुषामागे जशी पत्नी असे असं म्हणतो, तरी पत्नी म्हणजे शक्ती रूप आहे तिचं. तशी ही शक्ती गणपतीच्या मागे या दोन शक्ती निर्माण दिलेल्या आहेत. मग पाश मंकुश धारिणम रदम च वरदम हस्तई बिभ्राणम मूषकध्वजम. पाश आणि अंकुश कशाला आहेत आता? आता दोन हात जे असतात, तो एक हात असतो वरद आणि दुसरा हात असतो मोदक धारण केलेला. हा मोदक सुद्धा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हा ज्ञानाचा मोदक आहे. आपल्याला मोदक खायला मिळणार म्हणून गणपती यावेत असं वाटतं की नाही? तो मोदक ज्ञानाचा मोदक आहे. त्या मोदकाची जी वरचं आवरण आहे बघा, ते काही फारसं चविष्ट नसतं, पण आत गूळ, खोबरं, वेलदोडा, बेदाणे असं छान सारण असतं. टोक आहे त्याला, म्हणजे ज्ञानाला हा सगळा ज्ञानाचा जो मोदक आहे आणि त्याच्यावरती असणारं सारण आहे ते उपासनेचं सारण आहे. उपासना करताना काही वेळेला झोप येते की नाही? नामस्मरण करताना काही वेळेला कंटाळा येतो, काय रोज करायचंय. वरचं ते बेचव किंवा कमी चवीचं आवरण आहे. एकदा ते फोडलं की मग आत काय? सुंदर असं सारण, म्हणजे उत्तम असं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. तो ज्ञानाचा मोदक उपासनेच्या मार्गातनं जाणार आहे, लक्षात ठेवा. वरवर दिसणारा ही बेचव उपासना किंवा कमी चवीची उपासना वाटली तरी सुद्धा आत जर गोड असं ज्ञानाचं सारण हवं असेल तर या उपासनेशिवाय तुम्हाला पर्याय नाही. म्हणून उपासना करताना नेहमी आपण काय करतो? नाही मी हे केलं नाही ना तर गणपती किंवा देव रागवेल माझ्यावर, असं काय केलं नाही ना तर कोप होईल, काहीतरी वाईट घडेल. नेहमी आपली परंपरा आपल्याला सांगते, उपासनेमध्ये भीती नको, उपासनेत प्रीती हवी. लक्षात घ्या, उपासना ही भीतीने करू नका, उपासना ही प्रीतीने करा. प्रेमाने त्या देवाचं केलं तर तुम्ही काही फारसं अर्पण केलं नाही तरी त्याला चालेल. कारण नामदेव महाराज काय म्हणतात? भोगी प्रेम कळा तेची भक्ती. तो दोन्ही हातांनी तुम्हाला द्यायला बसलेला आहे, तुम्ही त्याचं प्रेम उपभोगा, ही भक्ती आहे, दुसरं काही नाही. त्याला तुमच्याकडनं काही नकोय. तुम्ही त्याला एक अर्पण केलेलं फूल छोटंसं असलं तरी सुद्धा त्याला भक्तिभावाने अर्पण केलं तर पाहिजे. म्हणून उपासनेमध्ये भीती नको, उपासनेत प्रीती हवी आहे. आणि मग लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतात, मग उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे खूप कडक सोळ्याचा, मग डावी सोंड असेल तर तितकं ठीक आहे, असं काय याच्या मागे? तर नेहमी अशी परंपरा आपली सांगते की सोंड जी आहे ती सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही बघते. बघा, गणपतीची सोंड किंवा हत्तीची सोंड जी आहे ना, ती लाकडाचे मोठमोठे ओंडके सुद्धा उचलू शकते. आणि तुम्हाला माहित नसेल तर बारीकातली बारीक सुई जर जमिनीवर पडली असेल ती सुद्धा ती सोंड उचलू शकते. हे सोंडेचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ती सोंड कुठल्या दिशेला हलवावी ही त्या गणरायाची लीला आहे, ती कुठल्या दिशेला वळवावी त्याची लीला आहे. त्याच्यावरनं आपण भीती बाळगायचं कारण नाही. प्रेमाने उपासना करणं, उपासनेमध्ये प्रेम असणं
हे जास्त गरजेचं आहे, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी सुद्धा पाश आणि अंकुश घेतलेले हातात. बरोबर आहे, दुष्टांच्या निर्दालनासाठी प्रत्येक देवतेच्या हातामध्ये पाश आणि अंकुश. एकच देवता आहे आपल्याकडे, विठ्ठल, जिच्या हातात कुठलंच शस्त्र नाही. पण बाकी सगळ्या देवतांच्या बघा, विचार करा, लक्ष्मीच्या हातात शस्त्र आहे, शंकराच्या हातात शस्त्र आहे, विष्णूच्या हातात शस्त्र आहे, गणपतीच्या हातात शस्त्र आहे. गणपतीनी पाश घेतलाय तो उजव्या हातात, त्याला सूर्याने दिलाय. का? कारण माझं मन भरकटतं ना सारखं, त्याला असं ओढवून आणायला लागतं. ते ओढून आणण्यासाठी तो पाश आहे गणपतीच्या हातात. अरे भरकटू नको रे मना, परत उपासनेकडे ये. मनाला उपासनेला बसलं की नामदेव महाराज काय म्हणतात, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुख, विषय सुख. इतकं अमृताहुनी गोड नाव आहे, पण कीर्तनी बसलं की मला झोप यायला लागते. मन माझे गुंतले विषय सुख, विषय सुखांचेच. अरे मग घरी आज काय भाजी करायची, मग हिनी हे काम करून ठेवलं असेल का नाही, अभ्यास होमवर्क पूर्ण केला असेल का नाही मुलांनी. ह्या पाश कशासाठी आहे गणपतीच्या हातात, तर ही भरकटणारी माझी बुद्धी, माझं मन परत परत उपासनेकडे वळवावं यासाठी तो पाश आहे. अंकुश आहे तो डाव्या हातात आहे. अंकुश कसाचा असला पाहिजे, विवेकाचा अंकुश पाहिजे उपासनेवर. विवेक म्हणजे काय, चांगलं आणि वाईट यातलं कळणं म्हणजे विवेक. अहो आपल्याला कळतं पण वळत नाही ना. साखर खाऊ नये कळतंय, डायबेटीस आहे, पण वळतं का हो, याला म्हणतात विवेक. विवेक सगळ्यांकडे आहे, वैराग्य कुणाकडे हे महत्वाचं आहे. वैराग्य म्हणजे काय, हिमालयात निघून जाणं म्हणजे वैराग्य नाही, त्या विवेकानुसार वागणं म्हणजे वैराग्य आहे. तुम्हाला जर कळतंय तुम्हाला साखर नकोय खायला, तर ते वळवणं म्हणजे वैराग्य आहे. मग यासाठी माझ्या उपासनेवर अंकुश पाहिजे, तो विवेकाचा. म्हणून गणपतीच्या हातामध्ये अंकुश आहे. आणि रदम च वरदम हस्तई बिभ्राणम मूषक ध्वजम. रद म्हणजे तुटलेला दात. आता तुम्ही एकदंत हे त्याचं वैशिष्ट्य नाव आपल्याला माहितीये. तुम्ही विचार केला का हो, एकदंत कसं, एक तुटलेला असला तरी अर्धा दात आहे, मग दीड दंत का नाही म्हणत. आणि कोणता दात तुटलाय, डावा का उजवा. एक तर एकदंत म्हणतो, दीड दंत म्हणत नाही. आणि दातही कोणता तुटलेला आहे आपल्याला माहिती नाही, तर सांगते मी मुद्दामून, डावा दात तुटलाय. डावी जी बाजू आहे ते डाव्यांवर आघात करायचा आहे, म्हणून तो डावा दात तुटलेला आहे. आणि तो कशाने तुटला ते आपल्याला माहिती आहे की परशुरामाला आत जाऊ देत नव्हते शंकरांना भेटायला. हे गणपती तिथे उभे होते द्वारपाल म्हणून. परशुराम आणि त्यांचं युद्ध झालं, त्या परशुनी त्यांनी जो मारलं परशु, तेव्हा त्यांचा अर्धा दात तुटला आणि तेव्हापासून तो दात अर्धा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, गणपतीच्या मूर्तीमध्ये तुम्ही कधीतरी पाहिलं असेल, त्याच दाताचा गणपतीने तुटलेल्या शस्त्र म्हणून उपयोग करून राक्षसाला मारलेलं आहे. ही बुद्धीची देवता आहे. जे तुटलेला दात आहे त्याचं शस्त्र केलं आणि त्यांनी राक्षसांचा नाश केलेला आहे, म्हणून त्याला रद असं म्हटलेलं आहे. रद याचा अर्थ तुटलेला दात जे हातात घेतलेला आहे. आणि लक्षात ठेवा, एक दंत याचा अर्थ एका म्हणजे माया, आणि दंत म्हणजे त्यावर सत्ता चालवणारा. बघा, दात हे पॉवर आहे. दातोट खातो आपण, काहीतरी शक्ती लावायची असेल की आपण काय करतो, दातोट खातो. ते दातोट खातो म्हणजे दातात शक्ती आहे आपल्या. तर दंत हे सत्ता किंवा शक्ती दाखवते, आणि एका म्हणजे माया, त्या मायेवर ज्याचं नियंत्रण आहे तो एकदंत आहे. क्षर माया आणि अक्षर ब्रह्म हे ज्याच्या अधीन आहेत तो एकदंत आहे. लक्षात घ्या, 8 आकड्याला फार महत्व आहे. नमो व्रातपतये, नमो गणपतये, नम प्रमथपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय, एकदंताय, विघ्ननाशिने, शिवसुताय, श्री वरदमूर्तये नमो नमः. ही 8 नावं झाली. महाराष्ट्रात अष्टविनायक आहेत. काय या 8 आकड्याला महत्व आहे? मुद्गल पुराणाचा उल्लेख मी मगाशी केला होता. मुद्गल पुराणामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे षड्रिपू कोणकोणते आहेत बरं?
सांगाल तुम्ही मुलांनो? माणसामध्ये 6 शत्रू आहेत, षड्रिपू. कोणकोणते आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे 6 शत्रू आहेत मग आपले, षड्रिपू असं आपण त्यांना म्हणतो. मुद्गल पुराण सांगतं इतकेच नाही, अजून 2 रिपू आहेत. कोणते? त्या ह्या सगळ्यांना त्यांनी असुर म्हटलेलं आहे. कामासुर, लोभासुर, मदासुर, मत्सरासुर. आणखी 2 आहेत, ते म्हणतात अहंकारासुर आणि ममासुर. मी करतो ना आपण सारखं, त्याला ममासुर नाव दिलंय. अहंकारासुर आणि ममासुर हे 2 ऍडिशनल शत्रू आहेत. ते 8 शत्रू झाले की नाही? मग या 8 शत्रूंना मारणारा गणपती किंवा जो कोण आहे शत्रूंना मारणारा, तो शरीरांतर्गत असला पाहिजे. म्हणून अष्टविनायक आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ज्ञानदेव महाराज म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. हा शरीरांतर्गत हे गणपतीचं, जर शरीरांतर्गत शत्रू असतील तर त्यांना मारायला सुद्धा शरीरांतर्गतच आपल्याला गणपतीचं निर्मिती केली पाहिजे किंवा त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणून 8 आकड्याला महत्व आहे. आणि शेवटचं गणेश अष्टनामावली आपण त्याला म्हणतो. मगाशी मी म्हटली ती नमो व्रातपतये पासून त्याला म्हणायचं गणेश अष्टनामावली. मग याच्यात कोणतं नाव आलं? व्रातपती नाव आलं. व्रातपती म्हणजे काय हो? व्रात्य लोकांचा पती असं नाही ना. व्रतस्थ लोक. व्रात याचा अर्थ व्रत करणारे. एखादं जीवन आपण बघतो. आता मगाशी मी बोलत होते तेव्हा मला लक्षात आलं की या वेद पाठशाळेची निर्मिती ही किती चांगल्या पद्धतीने आणि ज्या ज्या लोकांनी त्याच्यासाठी एक तन मन धन अर्पून संपूर्ण केलं. उगाच नाही 27 वर्ष एखादी गोष्ट चालत, यशस्वीपणे चालत. त्याच्यासाठी अनेक लोकांनी आपला त्याग केलेला असतो. व्रताप्रमाणे आयुष्य जगलेलं आहे. तत्वनिष्ठ. आता तत्वनिष्ठ माणसं मिळणं फार अवघड झालं या जगामध्ये. म्हणून व्रतस्थ लोकांचा जो पालन करताय, पती याचा अर्थ पालन करता, रक्षण करता, संगोपन करता, तो कोण आहे? तो व्रातपती आहे. म्हणून त्याला व्रातपती म्हटलंय. हा गणपती इथे जो आहे तो कायम या सगळ्या लोकांना प्रेरणा देतोय की तुम्ही तत्वनिष्ठपणे कार्य करत राहा. या मुलांना प्रेरणा देतोय की तुम्ही अध्ययन तत्वनिष्ठपणे करत राहा. म्हणून प्रयुंजान असा जो शब्द आलाय तो यासाठी आलाय अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीत, कायम अध्ययनशील रहा. नमो प्रमथपतये. प्रमथ याचा अर्थ काय? प्र अधिक मथ. मथ म्हणजे मंथन करणे. माझ्या मनामध्ये सतत मंथन चाललंय बघा. तुकाराम महाराज काय म्हणतात? रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. हे युद्ध काय बाहेर तलवारी घेऊन लढतो का आपण प्रत्येक वेळेला? अंतर्गत युद्ध आहे ना. मनात सतत युद्ध चाललंय. हे युद्ध म्हणजे काय? सेल्फ इव्हॅल्युएशन. स्वतःचं युद्ध आपण लढत असतो. आपल्यालाच लढायला लागतं. ते कृष्ण जरी म्हटले, अर्जुन जेव्हा हातपाय गाळून बसला आणि मी लढणार नाही असं म्हटला, तेव्हा कृष्ण काही त्याला असं म्हटलं का हा ठीक आहे चल तुझ्या वाटचं मीच लढतो. आणि सगळं एका कृष्णांना सगळं युद्ध जिंकून यशस्वी करणं शक्य नव्हतं का हो? सहज शक्य होतं. पण प्रत्येकाने आपल्या आयुष्याची लढाई स्वतःच लढायची असते हे सांगण्यासाठी भगवद्गीतेची अख्खी निर्मिती झालेली आहे. अर्जुनाला परत एकदा कर्तव्य सन्मुख कुणी केलं? त्याप्रमाणे प्रमथपती म्हणजे काय? तर माझ्या मनामध्ये जे द्वंद्व चाललंय त्यांना घुसळणं आणि परत एकदा कर्तव्याकडे वळणं, अशी जी माणसं असतात त्यांचं संगोपन, त्यांना पाठिंबा देण्याचं काम हा गणपती करत असतो. म्हणून तो प्रमथपती आहे, हे लक्षात ठेवा. मग तो लंबोदर का आहे? लंबोदराय आपण म्हणतो ना, तर तो खूप मोदक खातो म्हणून लंबोदर नाही. एखादा नेता कसा असावा? गणपती शब्दाचा अर्थ काय? गणानाम पती. पती. मग गण म्हणजे कोण? तर शंकराचे अनुचर आहेत त्यांना आपण गण म्हणतो. गण म्हणजे हे सगळे जीव जंतू जे आहेत आजूबाजूला, प्राणीजात, या सृष्टीमध्ये जे जे सजीव निर्जीव आहे त्या सगळ्यांचा पती, पालन करता म्हणजे गणपती. आणि ग हे अक्षर
ज्ञानार्थ बोधक आहे आणि ण हे अक्षर मोक्ष बोधक आहे. ज्ञानाने मोक्ष मिळवून देतो तो गणपती आहे. आणि शंकराच्या गणांचा जो अधिष्ठाता आहे किंवा त्यांचा पालन करताय तो गणपती, हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणून नेता कसा असावा? लंबोदर असावा. म्हणजे आजकालचे राजकारणी असतात तसं नाही. लंबोदर याचा अर्थ तुकाराम महाराज असं म्हणतात, विश्वंभर विश्व सामावले पोटी, आम्हीही शेवटी तिथेच असू. या गणपतीच्या या उदरामध्ये, लंबोदरामध्ये संपूर्ण विश्व सामावलंय, म्हणून तो लंबोदर आहे. भक्तांचे अपराध पोटात घेतोय, सारखं चुकतो आणि मग आपण देवाला म्हणतो असं नाही, असं करायला नको होतं, केल्यानंतर वाटतं आपल्याला, आणि मग क्षमा मागतो देवाची, सॉरी असं नको होतं करायला. करूच नका. भक्तांचे शेकडो अपराध पोटात घेतो म्हणून तो लंबोदर आहे. शूर्प कर्ण काय तो? आजकाल तुम्ही आता अँटिना पण राहिले नाही, डिश टीव्ही आलेत सगळीकडे. डिश जी असते आपली, आता सेट टॉप बॉक्स आल्याने डिश लावायला लागत नाही आपल्याला. पण पूर्वी डिश होती अँटिना. ती डिश कशी आकाराची असते, आत त्याला वक्रता आहे, तसेच कान आहेत त्याचे, सुपासारखे कान. आत्ताच्या मुलांना सूप ही कल्पनाच माहित नाही. सूप म्हणजे फक्त प्यायचं सूप आम्हाला माहिती. परवा झालं असं एका ठिकाणी, सूप हा शब्द जेव्हा मी उच्चारला तेव्हा ते म्हणले सुपासारखे कान कसे असतील? तो म्हणला मुलगा, सूप तर लिक्विड असतं ना. म्हटलं नाही रे बाबा, सूप हे असं असतं की ज्याच्यात धान्य पाखडलं जातं. मायेचा कचरा खाली टाकून शुद्ध ब्रह्म हे त्या सुपात शिल्लक आहे, म्हणून त्याचे कान सुपासारखे. लक्षात घ्या. नको ते ऐकायचं नाही आम्हाला, आपण इतक्या गोष्टी ऐकत बसतो. म्हणून त्या माकडांची गोष्ट आठवते, नको ते बघू नका, नको ते बोलू नका, नको ते ऐकू नका. शूर्प करणं याचा अर्थ नको ते ऐकू नका, गॉसिप्स ऐकू नका, चांगल्याच गोष्टी ऐका. ऐकायचं तर अथर्व शीर्षाचं आवर्तन ऐका, पठण केलेलं असेल कुणी ते ऐका, स्वतः म्हणा. म्हणून नेता कसा असतो तर तो कार्यकर्त्यांचं सगळं ऐकतो, पण त्यातलं योग्य तेच निवडून घेतो. गणपती हा उत्तम नेता आहे, लक्षात घ्या. तो सगळ्यांचा पालन करता जसा आहे तसा तो उत्तम नेता आहे, म्हणून तो लंबोदर आहे. लक्षात घ्या. लंबोदर, शूर्प कर्ण ही त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती आम्हाला त्याच्याकडनं काहीतरी घ्यायला शिकवतात. हा आपल्याशी आपला संवादही करायचा आहे. मला कसं बनता येईल तसं, ते नुसतं त्याची स्तुती करून टाळ्या वाजवायच्या नाहीयेत. मला त्या अथर्व शीर्षातनं काय घेता येईल, त्या गणपतीचा एक जरी गुण, म्हणजे जसं म्हटलं लंबोदर किंवा शूर्प कर्ण, हा एक जरी गुण मला घेता आलं ना तरी ते अथर्व शीर्ष म्हणण्याचं मला पुण्य लागेल. नुसतं घोकमपट्टी आणि शब्दांचा फुलोरा करण्यात काही अर्थ नाहीये. कारण शेवटी उपासना ही तुमची ब्रेन स्टॉर्मिंग प्रोसेस आहे. आजकालच्या मुलांना मी सांगते नेहमी की तुमचं शरीर हे जर हार्डवेअर असेल तर तुमचं मन हे तुमचं सॉफ्टवेअर आहे, बुद्धी किंवा मन. मग तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये सारखे व्हायरस घुसतात की नाही, त्याच्यासाठी तुम्ही काय करता तर त्याला अँटीव्हायरस टाकता त्याच्यात. तर हा अँटीव्हायरस म्हणजे अथर्व शीर्ष आहे. तुमच्या बुद्धीला प्रदूषित होण्या वाचून जर कोणी वाचवणार असेल तर ते अथर्व शीर्षाचं पठण आहे. कारण ते मला आंधळेपणाने पठण करायचं नाहीये. त्यातला एक शब्द मला सांगतोय की तू काय बघ, काय कर. त्वम भूमिरापो नलो निलो नभाहा, हे जेव्हा मी बघते तेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे चराचरात पंचमहाभूतांमध्ये जर पसरलेला आहे हा गणपती, तर मी पाणी प्रदूषित करणं म्हणजे गणपतीचा अपमान करणं आहे. मी हवा प्रदूषित करणं म्हणजे गणपतीचा अपमान आहे. कारण तो भूमीत पण आहे, आपमध्ये, पाण्यामध्ये आहे, अनिल अग्नीमध्ये आहे, वाऱ्यामध्ये आहे. तो सर्वत्र जर आहे तर मी हे प्रदूषण करणं योग्य नाही. हे जेव्हा मला गणपती अथर्व शीर्ष सांगतो तेव्हा मला लक्षात येतं की अथर्व शीर्ष हे धार्मिक तर आहेच, आध्यात्मिक तर आहेच, पण अथर्व शीर्ष हे पर्यावरण आणि निसर्ग रक्षणाचा विचार देणार आहे. अथर्व शीर्ष हे मला मानसिक दृष्ट्या कणखर बनवण्यासाठी उपयुक्त आहे. अथर्व शीर्ष हे मला माझ्या वाणी शुद्धतेसाठी महत्व आहे.
महत्वाचं आहे. आणि अथर्व शीर्ष हे मला व्यापक दृष्टिकोन देऊन माझ्या मनाचा ताण कमी करण्यासाठी, म्हणजेच मला सायकॅट्रिस्टकडे जाण्यापासून वाचवण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून फलश्रुतीमध्ये काय म्हणतात, अथर्वण ऋषींनी फलश्रुती आपण मगाशी म्हणलं त्याच्यात ते असं म्हटलंय की इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न देयम. आता अशिष्य शब्द का वापरला बरं? कुणाला तरी देऊ नका ज्याला त्याची किंमत नाही. गाढवाला गुळाची चव काय म्हणतो ना आपण, त्याला द्यायचंच नाहीये. मग अशिष्य याचा हा अर्थ की ज्याला पात्रता नाही, ज्याची लायकी नाही, त्याला द्यायचंच नाही. आणि अशिष्य या शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की ज्याची नियत चांगली नाही त्यालाही देऊ नका. तुमचा ज्ञानाचा उपयोग जर तुम्ही चांगल्या कामासाठी करणार नसाल तर ते अथर्व शीर्ष त्याला देऊ नका. कुठलंही ज्ञान, आता बघा त्या कॉम्प्युटरला कळतं का, युट्यूबला कळतं का की काय ज्ञान द्यायचंय, की हे बघणारा व्हिडिओ बघणारा मुलगा कोण आहे हे त्याला कळत नाही. तो नुसतं माहिती आपल्यावर आमटून टाकतो, त्याला कळत नाही. पण शिष्य असा असला पाहिजे की तुम्ही ज्ञान देताना गुरुचं कर्तव्य असं आहे की त्यांनी अशा शिष्याला ज्ञान दिलं पाहिजे ज्याची नियत चांगली आहे, जो ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उपयुक्ततेसाठी करणार आहे. नाहीतर दरोडेखोर, पाकिटमार यांच्याकडे सुद्धा चांगली माहिती असते कसं लोकांना न कळत पाकिट मारायचं. पण ते योग्य आहे का? ते अशिष्याला दिलं. म्हणून समर्थ रामदास त्याला कुविद्या गुरु असं म्हणतात. असली पण ज्ञान देणारे लोक आहेत जगात, पाकिट कसं उत्तम पद्धतीने मारावं, पण ते कुविद्या आहे, ते उपयुक्त नाहीये. म्हणून आमचा अथर्व शीर्ष सांगतं अशिष्याय न देयम. तुम्ही देऊ नका, त्या अशिष्याला देऊ नका, चांगल्या माणसाला द्या. म्हणजेच मला परत कळतं की मी माझं सत्कार्य हे कायम चालू ठेवलं पाहिजे. आणि मग आम्हाला वाटतं वा वा सायमधियानो दिवसकृतम पापम नाशयती, प्रातर्धियानो रात्रीकृतम पापम नाशयती. चला एकदा अथर्व शीर्ष म्हणलं की सगळी पाप मस्त धुतली जातात. पाप करा अथर्व शीर्ष म्हणा, पाप करा अथर्व शीर्ष म्हणा. असं आहे का याचा अर्थ? पंचमहापापात त्यांनी सांगितलं ही 5 महापाप कोणती आहेत? त्याच्यामध्ये ब्रह्महत्या, भ्रूणहत्या, बालहत्या, गोहत्या आणि स्त्री हत्या ही 5 पाप आहेत. यातला गोहत्या म्हणजे काय? गो म्हणजे गायी आहे तर आहेच, पण गो म्हणजे इंद्रिय. उपासना तुम्हाला काय शिकवते? इंद्रियांपासून निग्रह शिकवते. मग तुम्ही म्हणाल अरे चमका इंद्रियांचा उपभोग घ्यायचाच नाही का? मला खावंसं वाटलं चांगलं तर जिलबी खायचीच नाही का? मी खायची, पण प्रमाणात. म्हणून गो याचा अर्थ इंद्रिय असा सुद्धा आहे, इंद्रियांचा निग्रह. बघा हिरवं पान जर तुम्ही तोडलं तर त्यातनं चीक बाहेर पडतो, त्याला आवडत नाही तोडलेलं. पण पिवळं पान आपोआप झाडातनं खाली गळून पडतं. तसं तुमच्या इच्छा या आपोआप कमी झाल्या पाहिजेत. मारून मुटकून इंद्रियांचं दमन करायचं नाही, आपल्याला तोडफोड करायची नाही इंद्रियांची. आपोआप त्यातला रस कमी करायचा आहे, त्यातली एक्स्ट्रीमिटी कमी करायची आहे. सगळ्याचा उपभोग घ्या पण त्याच्यात एक्स्ट्रीमिटी नको, हे आम्हाला अथर्व शीर्ष सांगतं. आणि मग अथर्व शीर्ष म्हणजे पापमुक्तीचा परवाना आहे का? की पाप करा आणि चला अथर्व शीर्ष म्हणा सगळी पाप नाश. आमचे स्वामीजी म्हणतात की जसं गंगेमध्ये गेल्यावर त्याच्यात डुबकी मारली की सगळी पाप नाश होतात असं लोकांना वाटतं. ते म्हटले बरोबर आहे, गंगेत गेलात, पाण्यात डोकं घातलं, तुमच्या डोक्यावरचं जे पाप आहे ना ते गेलं, ते पाण्याच्या बाहेर, पाण्याच्या पृष्ठभागावर गेलं, तुम्ही खाली गेलात. पण जसं तुम्ही परत पाण्यातनं बाहेर आलात तसं ते पाप परत येऊन बसणार आहे. मग काय उपयोग असं म्हणाल तुम्ही? म्हणजे अथर्व शीर्ष म्हणजे म्हणणं हा पापमुक्तीचा लायसन्स मिळाल्यासारखा आहे का? नाही. अथर्व शीर्ष म्हणलं की माझ्या मनात पापी विचारच येणार नाहीयेत. म्हणून असं म्हटलंय की सायं कृतम पापम रात्रीकृतम पापम नाशयती प्रातर्दियानो.
कारण माझ्या मनामध्ये पापी वाईट विचार न येणार आहेत, येणारच नाहीयेत. याचं कारण मी अथर्व शीर्षाचं जाणीवपूर्वक पठण करते. जाणीवपूर्वक हा शब्द मीही जाणीवपूर्वक वापरतेय, कारण आपल्याला कुठलीच गोष्ट ब्लाइंडली फॉलो करायची नाही. मला सगळ्या गोष्टी या अंधानुकरण, म्हणजे अंधानुकरण हा वेगळा शब्द आहे, पण आपल्याकडे बाबा वाक्यम प्रमाणम असं म्हणतात की माझ्या आधीच्या पिढीने नमस्कार करायला सांगितला म्हणून मी मोठ्यांना नमस्कार करतो, देवाला नमस्कार करतो, उत्तमच आहे. हे संस्कार आपल्याकडे पाहिजेतच. पण प्रत्येक गोष्टी मागची कारण मीमांसा जाणून घ्या. त्याच्यातनं मला काय मिळणार आहे हे मला जाणून घ्यायचंय. म्हणून आपण आता म्हणतो की गजानन या शब्दाचा आपण मूषकाचा अर्थ पाहिला, पण मयूरवाहन सुद्धा एक अवतार आहे. जेव्हा कृतयुगात गणपती झाला तेव्हा तो विनायक आणि आदितीच्या पोटी झालेला आहे, आणि तेव्हा त्याचं वाहन सिंह आहे बरं का. तेव्हा त्याला 10 हात आहेत कृतयुगात. मग त्रेतायुग आलं, मयुरेश्वर, मयूर आहे त्याचं वाहन झालं, त्याला 6 हात आहेत. मग आलं द्वापार युग, तिथे हा गजानन आहे आणि तिथे पार्वतीचा हा मुलगा आहे. मग आपण जी कथा बघतो ना, पार्वतीने मळापासून तयार केलं ते आणि त्याला बसवला द्वारपाल म्हणून, माहितीये ना ही कथा तुम्हाला. इथे याचा रूपकात्मक अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. पार्वती म्हणजे बुद्धी. आपल्या बुद्धीवर अहंकाराचा मळ चढतो, तो मळ त्या पार्वतीने दूर केला तेव्हा मोरयाचा जन्म झाला. हे लक्षात घ्या. आणि कलियुगामध्ये जो येणार आहे तो धूम्रवर्ण आहे, त्याचा अवतार घोडा असणार आहे आणि तो द्विभुज आहे. हे त्याचे विविध अवतार आपण लक्षात घेतले पाहिजेत. म्हणून शिवसुत हा शब्द आपण जेव्हा म्हणतो तर वेदकाळामध्ये किंवा उपनिषदांमध्ये शंकराचा मुलगा गणपती हा उल्लेख आलेला नाही. शिवसुत याचा अर्थ शिव म्हणजे कल्याणकारक आणि सुत म्हणजे जन्मलेला. कल्याणकारक मांगल्यकारक गोष्टी करण्यासाठी ज्याचा जन्म झालाय तो गणेश, म्हणून त्याला शिवसुत असं म्हटलंय. पण मग शिवपुराणामध्ये मात्र ही कथा आली आहे की आपण जी गणेश जन्माची आपल्याला कथा माहिती आहे. एकंदरीतच काय की अथर्व शीर्ष आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला बुद्धी ही आपली स्थिर ठेवून ते म्हटलं तर या सगळे फायदे आपल्याला होतात. बऱ्याचदा काय होतं, अनेक लोक मला येतात आणि विचारतात की आम्ही बुद्धिप्रामाण्यवादी आहोत. ठीक आहे ना, बुद्धिप्रामाण्यवादी तुम्ही आहात. तुम्हाला जेव्हा इतर लोक सांगतात की पृथ्वी गोल आहे तेव्हा तुम्ही विश्वास ठेवता शास्त्रज्ञांवर. तुम्हाला कुठे पृथ्वी गोल दिसते? कुठला आकार गोल दिसतो पृथ्वीचा? दिसतो तुम्हाला तर चौकोनीच दिसतोय, तरी तुम्ही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यावर वचनांवर विश्वास ठेवता. मग आमचे जे संत महात्मे आणि वेदांचे कर्ते हे सांगून गेले की या उपासनेने तुमचा फायदा होणार आहे, या भक्तीने तुमचा फायदा होणार आहे, तर त्यांच्या वचनांवर तुम्ही विश्वास ठेवत नाही आणि म्हणता बुद्धिप्रामाण्य महत्वाचं आहे, आम्ही बुद्धीला पटेल ते करतो. अहो, तुमची बुद्धी तेवढी मोठी आहे का? कुणाच्या बुद्धीला प्रमाण मानायचं? माझ्या बुद्धीला काय, माझ्या बुद्धीची किंमतच काय आहे? त्या ऋषींची बुद्धी मी प्रमाण मानते. म्हणून अथर्व शीर्ष ही स्थिर करणारी विद्या असं म्हणते. मला नेहमी असं वाटतं की उपासना किंवा भक्ती ही मला निरोगी बनवते. शरीराचं निरोगीपण जपणं फार सोपं आहे, मनाचं निरोगीपण जपणं हे फार अवघड आहे. आजकाल सगळीकडे लहान मुलांच्या IQ टेस्ट करल्या जातात, बुद्ध्यांक काय आहे मुलांचा हे बघितलं जातं. पण मला असं नेहमी वाटतं, अथर्व शीर्ष असो किंवा इथले कुठलेही स्तोत्र असोत, मला त्या स्तोत्रांमधनं माझा IQ तर वाढतोच, पण माझा EQ म्हणजे इमोशनल कोशंट, भावनिक बुद्ध्यांक वाढतो, आणि SQ म्हणजे माझा स्पिरिच्युअल कोशंटही वाढत असतो. यासाठी या उपासना गरजेच्या आहेत. आणि स्तोत्र म्हणणं म्हणजे माझ्या मनाला निर्मळ करणं आहे, माझ्या मनाला शांत करणं आहे, माझ्या मनाला स्थिर करणं आहे, अँटी व्हायरस करणं आहे. ऑरा क्लिनिंग, ऑरा हा शब्द लोकांना हल्ली फार पटतो, ऑरा क्लिनिंग करणं आहे. उपासना म्हणजे माझा सेल्फ टॉक आहे. उपासना म्हणजे माझे हॅपी हार्मोन्स, डोपामाइन हल्ली फार वाढत चाललाय हा शब्द.
माझ्या मनातला आनंदाचा पर्सेंटेज दिवस कसं वाढत जाईल हे म्हणजे मी गणपतीच्या जवळ किती जातोय ह्यावर ठरतं. हॅपी हार्मोन्स माझ्यामध्ये तयार करणारं हे उपासना आहे, ही प्रार्थना आहे. आणि म्हणून माझ्याकडनं कायिक, वाचिक, मानसिक कुठलीही पापं होऊ नयेत हे करण्यासाठी मला अथर्व शीर्षाचं पठण इतकंच नव्हे, कुठल्याही स्तोत्राचं पठण, उपासनेचा आधार, साधनेचा आधार माझ्या जीवनाला देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं गणरायाच्या आशीर्वादाने, त्याच्याच प्रेरणेने जे काय अथर्व शीर्षावर मोडकं तोडकं बोलता आलं ते मी बोलण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केला. मला माहिती आहे त्यात जर काही चुका झाल्या असतील तर त्या सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. जे काय आपल्याला आवडलं असेल ती गणरायांची, माझ्या आईवडिलांची आणि माझ्या गुरूंची कृपा आहे. याबद्दल मी आपल्यासमोर परत एकदा कृतज्ञता व्यक्त करते. आणि गणपतीचंच एक आपल्या सर्वांना माहीत असलेलं स्तोत्र आहे महागणेश पंचरत्न, त्यातले फक्त 2 श्लोक घेते आणि या कार्यक्रमाची, या माझ्या वाणीला या निमित्ताने आपण माझे ऐकून घेतलं तर या स्तोत्राच्या नंतर मी माझ्या वाणीला विराम देते. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकम् नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् न ते तरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं न मत्सुरारिनिर्जरं न ताधिकापदुद्धरम् सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं विनायकम्. धन्यवाद मुक्ताताई. अथर्व शीर्ष तत्व आणि महत्त्व या विषयावरती अतिशय सुंदर पद्धतीनं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना माहिती सांगितलीत. त्याबद्दल मी पाठशाळेतर्फे आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करते. अथर्व शीर्ष आपण सर्वच जण म्हणतो, पण मला वाटतं यापुढे अथर्व शीर्ष म्हणताना मुक्ताताईंचं आजचं व्याख्यान आपल्याला नक्कीच आठवेल. किंबहुना मला तर असं वाटतं की आपण अनेक स्तोत्र म्हणतो, अगदी मुखोद्गत सुद्धा आपली अनेक स्तोत्र असतात, पण मगाशी त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण नुसतीच ती म्हणतो. कोणीतरी आपल्याला शिकवली आहेत आणि आपण ती म्हणत असतो, पण त्याचा जर अर्थ समजून आपण ती म्हटली तर अधिक श्रद्धेनं आपण ती म्हणू आणि त्याच्यातला आनंद हा अधिकच आपल्याला मिळेल. मागे एकदा मला आठवतं आहे की आपल्या पाठशाळेनं अशाच पद्धतीनं रामरक्षा स्तोत्र जे आहे त्याच्यावरती सुद्धा अशाच एका व्यक्तीचं प्रवचन आयोजित केलेलं होतं. आपण नशीबवान आहोत की जरी संस्कृत आपल्याला सगळ्यांना समजत नसलं किंवा त्याचा अर्थ आपण जाणून घेऊ शकत नसलो
तरी मुक्ताताईंसारख्या अनेक व्यक्ती वेगवेगळ्या स्तोत्रांचं अर्थ सांगणाऱ्या, त्याचं महत्त्व पटवून देणाऱ्या आज आपल्या ठिकाणी आहेत. आणि ते आपलं एक भाग्य आहे की किमान त्यांच्याकडून तरी आपण ह्या गोष्टी जाणून घेऊन त्याचा अर्थ समजून घेऊन ते जर आपण स्तोत्र म्हटली तर आपल्याला त्याचा आनंद अधिकच मिळणार आहे. पुन्हा एकदा मी मुक्ताताईंचे आभार व्यक्त करते आणि सर्व श्रोत्यांचेही एवढ्या थंडीमध्ये सुद्धा या कार्यक्रमांना आपण आनंदानं इथं उपस्थित राहता. पाठशाळेवरची श्रद्धा त्याच्यातून व्यक्त होते, निष्ठा व्यक्त होते असं मला वाटतं. तर आपल्या सर्वांचेही पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करते. यानंतर मगाशी मला हे पुस्तक जे माझ्याकडून लिहून झालं ते वेदपाठशाळेला आपल्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी भेट द्यायचं आहे. तर मी विनंती करते की या पुस्तकाचा कृपया स्वीकार करावा. रंजक संस्कृत नावाचं हे पुस्तक आहे. ज्या उक्ती आपण संस्कृतातील मराठीत वापरतो, जसं अतिपरिचयात अवज्ञा वगैरे, त्याचे मूळ श्लोक काय आहेत हे सांगणारं हे स्तोत्र. याची एक मालिका मी आकाशवाणीवर केली होती, त्याचा एकत्रीकरण या पुस्तकात आहे. तर मला वाटतं की आपल्या मुलांना त्याचा नक्की उपयोग होईल. आपण कृपया स्वीकार करावा. धन्यवाद मुक्ताताई. यानंतर नेहमीप्रमाणे सर्वांसाठी खिचडी भोजन आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता हरिभक्तपरायण अवंतिका टोळे यांचं इथं कीर्तन सादर होणार आहे. तर त्याही कार्यक्रमासाठी, कीर्तनासाठी आपण सर्वांनी अशाच उपस्थितीमध्ये इथं हजर राहावं. धन्यवाद.